हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आणि आज मी येऊन पोहोचले तुम्हा सगळ्यांची लाडकी मालिका मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या सेटवर, जिथे आता फायनली राजगुरू परिवारात सामील झालेली आहे शांभवी आणि साकेत आणि तिचा गृहप्रवेश सुद्धा झालेला आहे. तर सध्या आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात दोघे? थँक्यू सो मच. मजेत आहोत. येस, दोघंही खूप सुंदर दिसत आहे. गृहप्रवेश झालेला आहे. मला पहिल्यांदा या सीन बद्दल ऐकायला नक्की आवडेल. इथंच गृहप्रवेश झाला त्यामुळे बोललं. खूप मस्त गृहप्रवेश झाला. खूप छान तयारी केली होती सगळ्या राजगुरूंनी. फुलांच्या पायघड्या वगैरे, म्हणजे हे ड्रीम असतं प्रत्येक मुलीचं की नवऱ्याच्या घरी जाताना तिची म्हणजे छान आवभगत व्हावी, छान एंट्री व्हावी, सगळ्यांनी छान वेलकम करावं. नवीन आयुष्यात पाऊल ठेवत असते ती उमरा ओलांडून. सो मस्तच वाटतं. शांभवीला पण छानच वाटलं, कारण आता तिचे सगळे मनसुबे उमरा ओलांडल्यानंतरच पूर्ण होणार आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि सगळे खूप गोड आहेत, त्यामुळे मला सोपं जाणार आहे हे अचीव करायला. लुकही खूप छान झाला तुझा. मला लुक बद्दल काय सांगशील? पारंपरिक लुक खूप जवळचा आहे माझा, खूप आवडतो. म्हणजे ही नथ किंवा खोपा, नऊवार, बांगड्या आहे, म्हणजे हिरवा चुडा आणि मंगळसूत्र. आणि माहीत नाही, मंगळसूत्र आलं कुठल्याही मुलीच्या गळ्यात लग्नाच्या दिवशी की ती एक वेगळीच, म्हणजे काय म्हणतो ना, अशी तेजस्वी रूप येतं तिला. एक सुंदर दिसायला लागते, काही नाही केलं तरी ग्लो. हा, म्हणजे माझं मलाच ते. आणि ना ते खूप जास्त काहीतरी इमोशनल थ्रेड आहे त्याच्या बिहाइंड. आणि मला असं वाटतं हे एक काटाला सांगा, हे एक मुलीलाच जास्त समजू शकतं तिच्या मनाला. किती दागिने घातलेले असतील तरी ते मंगळसूत्र त्या सगळ्या दागिन्यांमधनं वेगळं. काळे मणी, ज्याचं महत्व खूप आहे आपल्या परंपरेत, संस्कृतीत. आणि हे जेव्हा येतं तुमच्या गळ्यात, म्हणजे ते घालताना सुद्धा खूप असं वेगळंच फील होतं. भले ते रिअल लाईफमधलं नसेल तरीही शेवट घटना किंवा कृती तर त्याच घडतात, घटना पण सेम असतात. सो खूप असं व्हल्नरेबल आणि ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं. तू काय सांगशील या सीन बद्दल? आणि तुझा लुक तर आहे सुंदर, आणि मला असं वाटतं की आता ही एक तयारी म्हणू शकतो, प्रॅक्टिस सुरू आहे का? आम्ही असंच करणार. माझ्या लग्नात काहीतरी वेगळंच असणार आहे. ओके. कारण की माझं लग्न मला असं टिपिकल झोनला न करता, मला खूप संस्कृती परंपरेला घेऊन वगैरे ते सगळं आमच्या डोक्यात आहे. आणि ते होईल, तुम्ही सगळेजण असालच त्या लग्नामध्ये. रॉ करायचं असं खूप मला असं ते एंट्री आणि इकडून तिकडून ब्लास्टच होत आहेत वगैरे, असं काय ते कदाचित होणार नाही आमच्या लग्नात. आमच्या लग्नात फार फार तर सनई चौघड्यांचे बासरीचे सूर तुम्हाला ऐकायला मिळू शकतात वातावरणामध्ये. सो असं सगळं ते बघू. आताच सगळं सांगितलं तर काय. पण अगेन रिअल लाईफ लग्न माझं टेलिव्हिजनवरचं दुसरं लग्न आहे, त्यामुळे तशी प्रॅक्टिस आहे मला बरीच. पुढच्या टेलिव्हिजनच्या लग्नामध्ये लग्न लावूही शकेल, मंत्रोपचार वगैरे पण करू शकेल असं वाटतं मला. पण मस्त मजा येते. लग्न सिक्वेन्स जेव्हा असतो तेव्हा सगळेजण नटलेले असतात, छान दिसत असतात, एक माहोल असतो सेटवरती, जसं आमच्या पण सेटवरती एक माहोल आहे, पूर्ण डेकोरेशन असतं, लाइटिंग असते. तर मजा येते लग्न वगैरे जेव्हा सिक्वेन्स असतो. खूप म्हणजे शूटिंग खूप असतं, पण मजा पण तेवढीच असते, कारण सगळेजण एकत्र असतात. हा ते एक फक्त आहे. पहिल्या दिवशी वाटतं खरे काय दिसतोय आपण, हा कपडे बिपडे. 4च तासात सगळं ते निघून पडतं. जेव्हा बाहेर आम्ही शूटिंग करतो आणि घामाच्या धारा लागतात आतून, असं वाटतं की बास संपू आता, असं होतं. खऱ्या लग्नात पण असंच होतं. पण खऱ्या लग्नात आपण तात्पुरतं थोड्या वेळात असतो ना, 2-3 तासात असतं ना. इथे आपण सलग 4-5 दिवस करणार आहोत, त्यामुळे पण मस्त. मला हा लुक पण आवडलाय, माझे कपडे पण छान डिझाईन केलेत. सो मजा आहे एकंदरीत. वा. आणि आता हिची एंट्री झाली आहे म्हणजे अजूनच ट्विस्ट आम्हाला बघायला मिळतील. काय असणार आहे तुझे पुढचे प्लॅनिंग, प्लॉटिंग राजगुरू? आता सगळं तिने आताच सांगितलं तर कसंच व्हायचं. तर सुरुवात कशाने होणार आहे? सुरुवात तर झाली आहे. घरात येणंच एक मोठा टास्क होता, तो संपला. म्हणजे खूप, म्हणजे माझ्यासाठी बिग अचीवमेंट आहे ही माझ्यासाठीची. कारण मी घरातच जोपर्यंत जात नाही त्याच्या पुढेच सगळं घडणार आहे ना. आणि जो राजमार्ग होता, जो मी अवलंबला होता, त्यात मी सक्सेसफुल झाली आहे. म्हणलं ना तुम्हाला, सगळी गोड माणसं असेल की
मार्ग सोपे होतात तसं येते. मजा आहे. म्हणजे आता पुढे मी इथपर्यंतच्या प्रवासातच मी एवढं काही केलंय, सो आता पुढे तर आणखीनच कदाचित भयंकर इंटरेस्टिंग होईल. छान असं मिक्स असणार आहे सगळं. आम्हाला ते बघायला मजा येईलच. एक शेवटचा प्रश्न, लग्न म्हटलं की उखाण्याशिवाय आपलं लग्न पूर्ण होत नाही. एक उखाणा होऊन जाऊ दे आणि मग आपण थांबू. कारण आपल्याला बोलावणे येत आहे. आता मी टिपिकलच घेते. आता मगाशी आमच्या ना वत्सला मावशींनी एक असं सगळे ह्याला म्हणत होते उखाणा घे उखाणा घे. तर ती विचारी बोलतो भाजीत भाजी मेथीची घे ना, आणि सगळ्यांनी हे नाही ते काय घेते वगैरे. मी तेच घेणार आहे आता माझ्यासोबत. भाजीत भाजी मेथीची, मी साकेतरावांच्या प्रीतीची. हो ना, एकदम जवळचा उखाणा. तुझा सुचतंय पटकन. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, तो पण एक आहे. तुम्ही महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, शांभवीचं नाव घेतो, तुमच्या सगळ्यांचं मान राखतो. वा वा वा, थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटू आणि Yes, पुन्हा thank गप्पा you, करू. आता thank you वेळ so much. कमी आपल्याकडे. Thank you. थँक्यू. येस येस, थँक्यू.